सामुदायिक वाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। आचरा किनाऱ्याजवळ अनधिकृत एलईडी मासेमारी प्रकरणी नौका जप्त। रायगड पोलिसांची 3 डान्स बारवर कारवाई, 32 बारबाला आणि 40 आरोपींवरती गुन्हा दाखल। चिपळूणमध्ये व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग यांचे जल्लोषात स्वागत, क्रिकेट प्रेमींमध्ये आनंद। वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवानिमित्ताने महाड शहरातून एसटी बसेस वाहतूक बंद आणि खोंडे जोगळेवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा 13वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न। पाहुयात सविस्तर वृत्त। आचरा किनाऱ्याजवळ अनधिकृतरित्या एलईडी लाईटच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकांवरती मत्स्य विभागाने कारवाई करत आता नौका जप्त केली। ही कारवाई देवगड मत्स्य व्यवसाय परवाना कक्षाचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी पार्थ तावडे आणि त्यांच्या पथकाने सागरी सुरक्षा रक्षकांच्या सहकार्याने केली आहे। जप्त करण्यात आलेली विघ्नहर्ता 5 ही नौका मालवण येथील अनिल कामत यांच्या मालकीची असून ती राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवानाधारक आहे। मात्र ती आचरा किनाऱ्याजवळील जलधी क्षेत्रात अनधिकृतरित्या एलईडीच्या लाईटचा वापर करून मासेमारी करत असल्याचे आढळून आले। नौकेवर तांडेलसह 5 खलाशी उपस्थित होते। प्राथमिक चौकशीत सदर नौका सतीश आचरेकर राहणार राजकोट मालवण यांनी मासेमारीसाठी घेतल्याचे स्पष्ट झाले। कारवाई दरम्यान नौका जप्त करून देवगड बंदरात आणण्यात आली। तसेच एलईडी लाईट, जनरेटर आणि इतर साधने अंदाजे 5 ते 6 लाख रुपये किमतीची जप्ती आता करण्यात आली आहे। नौकेवर कोणतीही मासळी आढळली नाहीये, तर मत्स्य विभागाच्या पथकाने सादर केलेल्या अहवालानुसार पुढील सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय न्यायालयात होणार आहे। खालापूर जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात 3 लेडीज डान्स बारवरती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 32 बारबालांसह 40 जणांना ताब्यात घेण्यात आले। खालापूर तालुक्यातील हॉटेल समुद्रा, हॉटेल स्वागत आणि हॉटेल पूनम या 3 ठिकाणी पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांच्या मदतीने धाड टाकली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पुरावे जप्त केले आहेत। सर्व आरोपींवरती खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं खालापूर पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या बारवरती रेड केलेले आहेत। त्यामध्ये समुद्र बार, स्वागत बार आणि पूनम बार या 3 ठिकाणी छापे टाकले। तेव्हा असं लक्षात आलं की बारबाला आक्षेपार्ह हावभाव करून नृत्य करताना मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी काही कस्टमर्स पण होते। तर यामध्ये 3 बारमध्ये जे छापे पडले त्यामध्ये एकूण 78 लोकांच्या वरती कारवाई करण्यात आलेली आणि ही कारवाई जी आहे ही एकतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि खालापूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। तर पुढची आनंदाची बातमी आहे ती क्रिकेट प्रेमींसाठी। सह्याद्री शिक्षण संस्थेच्या टर्फ क्रिकेट ग्राउंडचं उद्घाटन भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं। या सोहळ्यासाठी शेकडो क्रिकेट प्रेमींनी हजेरी लावली होती आणि आपल्या लाडक्या खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले। उद्घाटनानंतर विशेष क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। या सामन्यात व्यंकटेश अय्यर यांनी आपल्या प्रभावी गोलंदाजीने उपस्थित चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं। त्यांच्या अचूक आणि आक्रमक शैलीमुळे प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला। दुसरीकडे रिंकू सिंग यांनी दमदार फलंदाजी करत चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली। त्यांच्या या फटकारांवरती प्रेक्षकांनी मोठ्या आवाजात जयघोष केला। क्रिकेटमधील हे 2 खेळाडू स्टार खेळाडू चिपळूणमध्ये आल्याने क्रीडा प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुण खेळाडूंनाही या दिग्गजांकडून प्रेरणा घेण्याची संधी मिळाली। सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने नव्या क्रिकेट ग्राउंडच्या उद्घाटनाने स्थानिक क्रिकेट संस्कृतीला मोठा फायदा होणार असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। या विशेष सोहळ्यात शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते। स्थानिक क्रिकेटपटूंना उत्तम सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या खेळाला चालना मिळावी यासाठी हे मैदान भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग यांनी देखील चिपळूणमधील प्रेम आणि आदर पाहून समाधान व्यक्त केलं। वळूयात पुढच्या बातमीकडे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड नगरीमध्ये अनेक सांस्कृतिक, धार्मिक आणि क्रीडा कार्यक्रम होत असतात। महाड तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या
आणि महाडकरांचे आराध्य दैवत वीरेश्वर महाराज यांचा छबिना उत्सव काही दिवसांवरतीच येऊन ठेपलाय. मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याने महाड शहरामध्ये होणाऱ्या वाहतुकीवरील नियंत्रण ठेवण्यासाठी 25 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत महाड शहरामधून येणाऱ्या जाणाऱ्या महाड आगाराच्या एसटी गाड्या या शहरातून काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. शहरामध्ये वाहतूक कोंडीवरती नियंत्रण होण्यासाठी ही वाहतूक बंद राहणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गाने प्रवास करावा आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महाड आगाराचे व्यवस्थापक रितेश फुलपगारे प्रवाशांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. शहराचा छबिना उत्सव सुरू होत असल्यामुळे दिनांक 25/2/2025 ते दिनांक 3/3/2025 पर्यंत राप महाड आगाराची वाहतूक वळवण्यात आलेली आहे. सदर वाहतुकीचा मार्ग मुंबईकडून येणारी वाहतूक, माणगावकडून येणारी वाहतूक नातेखिंडी मार्गे बस स्टँड मध्ये येणार आहे आणि जाता येता दोघं साईडने नातेखिंडी मार्गे मुंबईकडे जाणारी वाहतूक हायवे वरून येणार आहे. परंतु ग्रामीण भागाची वाहतूक, सदर ग्रामीण भागाची वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि वीरेश्वर मंदिराकडे जाणारी वाहतूक ती बस स्थानक ते राजेवाडी फाटा, शिरगाव मार्गे दादली ते दादली शिरगाव, दापोली मंदनगड किंवा खेड कडे जाणारी वाहतूक त्या मार्गे जाणार आहे. सदर मार्ग बदलबाबत प्रवाशांनी दखल घेण्यात यावी. सर्वांच्या उत्कंठेचा विषय असलेल्या KSAK सीझन 3 चा शानदार समारोप झाला. सलग 3 वर्ष KSAK साखरोळी ग्राउंड येथे खेळवली जाणारी ही प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा यंदा देखील यशस्वीरित्या ठरली. मागील हंगामासोबतच सोबान वॉरियर्स यांनी पहिल्या KPL मध्ये विजेतेपद पटकावलं होतं, तर रहीम 11 या संघाने दुसऱ्या हंगामात चषक जिंकला होता. आता तिसऱ्या सीझन मध्ये सोबान वॉरियर्सने पुन्हा विजेतेपद मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. या स्पर्धेत अत्यंत रोमहर्षक आणि चुरशीचे सामने खेळवले गेले. प्रत्येक संघाने उत्कृष्ट खेळ दाखवत क्रीडाभाव जपलाय. मात्र अंतिम फेरी गाठणे सोपे नव्हते. यासाठी अपार मेहनत, चिकाटी आणि जिद्द लागली. प्रवासातील अडचणी असताना देखील दोन्ही अंतिम संघांनी आपल्या सर्वोत्तम क्षमतेने खेळ करत विजयासाठी अथक प्रयत्न केले. या भव्य आयोजनासाठी KSAK टूर्नामेंट कमिटीचे विशेष कौतुक करण्यात आले, ज्यांनी खलील परकार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुश्ताक दळवी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्कृष्ट नियोजन केलं. तसेच या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व उदारदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या मदतीमुळेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. यामध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरलेले इब्राहिम अंतुले यांना बॅट प्रदान करण्यात आली. सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून हसन लसणे यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू इश्तियाक रावल यांना बॅट प्रदान करण्यात आली. अंतिम सामन्यात सर्वोच्च धावा करणारा खेळाडू अलजाहिम चौगले यांना बॅट प्रदान करण्यात आली. फेअर प्ले पुरस्कार फ्रेंड्स 11 यांना देऊन उत्कृष्ट क्रीडाभावासाठी सन्मानित करण्यात आले. तर प्रत्येकी रोख पारितोषिके आणि ट्रॉफी वितरण सोहळ्यामध्ये उपविजेता संघ साखरोळी वॉरियर्स ठरला. त्यांना 33,000 रुपये रोख देत पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं. विजेता संघ सोबान वॉरियर्स हा ठरला. त्यांना 44,000 रोख पारितोषिक आणि तसेच ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. KPL सीझन 3 हा एक संस्मरणीय हंगाम ठरला, जो अनेक दिवस आठवणीत राहील, अशी प्रतिक्रिया इथे उपस्थित सर्वांनीच दिली. KSAK सीझन आणि ज्युनियर सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला प्रतिसाद दिला. आगामी क्रिकेट स्पर्धांची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये कोकणी वर्ल्ड क्लब सीझन 2 हा मे महिन्यात नियोजित करण्यात आलाय. T10 नाईट टुर्नामेंट याचं आयोजन अदनान शाकिर यांनी केलंय आणि ती स्पर्धा एप्रिल महिन्यात नियोजित करण्यात आली आहे. या दोन्ही स्पर्धांची घोषणा होताच खेळाडू आणि चाहत्यांनी आनंदाने स्वागत केलंय. खेड तालुक्यातील नील पाटणे यांनी JEE आर्किटेक्चर या परीक्षेमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल खेड तालुका वैश्य समाजाच्या वतीने नील पाटणे याचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याच्या यशाबद्दल त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. वैश्य समाजाचे अध्यक्ष शैलेश गांगण, बिपिन दादा पाटणे, राज पाटणे, अरविंद तोडकरी, रुपल पाटणे, समीर पाटणे, मिनार चिखले, राजेश पाटणे, कुंदन सातपुते,
परिमल पाटणे, बंटी तोडकरी, उमेश संसारे, दीप्ती तोडकरी, प्रीती गांगण समाजाचे सदस्य यावेळेस उपस्थित होते आणि यावेळेस त्याला शुभ आशीर्वाद देण्यात आले। आज नील संदेश पाटणे याचं अभिनंदन करण्यासाठी आज इथे आम्ही उपस्थित आहोत। नील संदेश पाटणे यांनी JEE मध्ये देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला। नील संदेश पाटणे प्रथम पासून 10वी पर्यंत ज्ञानदीप, नंतर 11वी 12वी रोटरीमध्ये या दोन्ही स्कूलचं नाव त्याने देश पातळीवरती नेलेलं आहे। तसंच खेड आणि पूर्ण महाराष्ट्राचं नाव देश पातळीवर नेलेलं आहे। आम्ही खेड तालुका वैश्य समाजाच्या वतीने त्याचं अभिनंदन करतो सर्वजण आणि त्याला व त्याच्या संपूर्ण कुटुंबियाला पालकांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस सर्व खेड तालुका वैश्य समाजाकडून त्याला खूप खूप शुभेच्छा। खेड तालुक्यातील रोटरी स्कूलचा विद्यार्थी नील पाटणे याने JEE आर्किटेक्चर परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवत भारतामध्ये पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल खेड JCI कडून त्याचे अभिनंदन करण्यात आले आणि त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी अध्यक्ष JC अमर दळवी, IPP JC संकेत अपिष्टे, सेक्रेटरी JC कपिल कोळेकर, सदस्य दानिश पाटणे, JC प्रथमेश गिल्डा उपस्थित होते। श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड या पतसंस्थेस विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग आणि कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण आणि पुरस्कार सोहळ्यात कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार 2025 हा प्रदान करून मुरली मनोहर पतसंस्थेचा गौरव करण्यात आला। हा पुरस्कार 100 ते 200 कोटी एकत्रित व्यवसाय आणि सहकार खात्यामार्फत लागू केलेल्या विविध आर्थिक निकषांची पूर्तता आणि संबंधित निवड समितीमार्फत गुणवत्ता ठरवून जाहीर झालाय। महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन पुणेचे अध्यक्ष काकासाहेब कायटे, कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबागचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे, सहकार आयुक्त अनिल कवडे, शैलेश कोथमिरे आणि सहकार क्षेत्रातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचे सरव्यवस्थापक अनिल विचले आणि प्रशासन व्यवस्थापक राकेश बुटाला यांनी स्वीकारला। संस्थेचे अध्यक्ष संजय मोदी आणि उपाध्यक्षा अंजली गिल्डा, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोदी आणि सर्व कर्मचारी वर्ग यांनी या पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले। खेड तालुक्यातील खोंडे जोगळेवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री संत तुकाराम महाराज सामुदायिक गाथा पारायण संपन्न झालं। 23 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये 23 तारखेला हबप विष्णुदाजी जोगळे आणि मदन खोपटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। हबप शशिकांत जोगळे, अशोक घाणेकर यांच्या हस्ते गाथा पूजन आणि महाआरती संपन्न झाली। याच दिवशी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले। दुसऱ्या दिवशी 24 फेब्रुवारी रोजी काकड आरती, हबप वसंतरामा जोगळे, विलास भोसले यांच्या हस्ते महाअभिषेक, नंतर महाआरती, हरिकीर्तन, हरिपाठ, खोंडे विठ्ठल रखुमाई मंदिर ते खोंडेकरीण गावदेवी मंदिर अशी दिंडी सामुदायिकरित्या संपन्न झाली आणि विविध सामुदायिक गाथा वाचन देखील संपन्न झालं। शेवटच्या दिवशी म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी काकड आरती, यानंतर हबप गणपती येसरे बुवा यांचा काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता झाली, तर संध्याकाळी सत्यनारायणाची महापूजा, हरिपाठ, महाप्रसाद संपन्न झाल्यानंतर रात्री 10 नंतर करमणुकीसाठी त्रिमूर्ती नाट्य मंडळ सामूहिक ग्रुप चिपळूण यांची नटखट गवळण अर्थात छोट्या पेंड्याची धमाल, सत्तेची असुरी लालसा अर्थात चंबळदरीचं वादळ या वगनाट्याचा सर्वांनी आस्वाद घेतला। खोंडे जोगलेवाडी येथे विठ्ठल रखुमाईची स्थापना 2012 मध्ये झाली। तिथपासून आज हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। गेल्या वर्षी आम्ही एक तप झाला 12 वर्षाचा, तो तपपूर्ती सोहळा साजरा केला आणि असेच कार्यक्रम सकाळचे काकडा, संध्याकाळचा हरिपाठ हा नित्यनेमाने चाललेला आहे आणि ही अशीच मंडळी या सप्त्याला आपला आनंद लुटतात आणि आनंद घेतात आणि असंच आनंद घेऊन राहू द्या अशी विठ्ठलाला प्रार्थना करतो। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यातील सर्व मच्छीमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांचं वाटप होण्याच्या दृष्टीने आणि तलावांचे वाटप होताना संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव क्षेत्र ठरवणारे धोरण तयार करावे अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या। राज्यातील मत्स्योत्पादनामध्ये वाढ करणे आणि मत्स्य व्यवसायामध्ये पारदर्शकता आणणे ही सरकारची महत्त्वाची भूमिका असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी म्हटले। मंत्रालयात भूजलाशीय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांच्या अडचणीबाबत बैठक झाली।
त्यावेळी मंत्री बावनकुळे आणि मंत्री राणे बोलत होते। बैठकीस मत्स्य व्यवसाय सचिव डॉक्टर एन रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मत्स्य व्यवसाय उद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम यांच्यासह मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते। रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावरती हाती घेण्यात आलेल्या सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेत रविवारी कासव मित्रांच्या विशेष सहकार्याने सागरी कासवांची 47 पिल्ले समुद्रात सुरक्षितपणे सोडण्यात आली आहेत। गणपतीपुळे येथे समुद्र किनाऱ्यावरती कांदळवन दक्षिण विभाग परिक्षेत्र रत्नागिरीच्या वतीने सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहीम अंतर्गत अंडी उबवणी केंद्रामध्ये कासवांच्या संरक्षण प्रजाती तयार करण्यात आल्या। त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या घरट्यांमधील सुमारे 137 कासवांची पिल्ले किनाऱ्यावरती संरक्षित करण्यात आली आहेत। संरक्षित केलेल्या अंड्यांमधील 47 पिलांना सुरक्षितरित्या गणपतीपुळे अंडी उबवणी केंद्रासाठी नियुक्ती करण्यात आलेले कासव मित्र वीरेंद्र सुर्वे आणि मालगुडी येथील कासव मित्र आदित्य मयेकर यांच्या विशेष सहकार्याने गणपतीपुळे समुद्रात सोडण्यात आले। या अंडी उबवणी केंद्रामध्ये समुद्री कासवांची पिल्ले सोडल्यानंतर उर्वरित अंड्यांना योग्य प्रकारे संरक्षित करण्यासाठी कासव मित्र वीरेंद्र सुर्वे आणि मालगुडी येथील कासव मित्र आदित्य मयेकर यांच्या वतीने विशेष काळजी घेतली जाते। समुद्री कासवांच्या प्रजाती संरक्षित करण्यासाठी मोठी महत्त्वाची आणि मेहनत घेतली जाते। त्यामुळे गणपतीपुळे आणि मात किनाऱ्यावरती सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन यशस्वी होत असल्याचं मत व्यक्त करण्यात आले। गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरती रविवारी 47 समुद्र कासवांची पिल्ले सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात आली आहेत। किनाऱ्यावर असलेल्या अंडी उबवणी केंद्रामध्ये सुमारे 137 समुद्री कासवांची अंडी सुरक्षित करण्यात आली असल्याची माहिती कासव मित्र वीरेंद्र सुर्वे यांनी दिली आहे। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सदस्य डॉक्टर मरकड यांचा 60वा वाढदिवस खोपी येथील आनंदाश्रम काडसिद्धेश्वर अध्यात्म प्रतिष्ठान येथे संपन्न झाला। या आश्रमाला डॉक्टर मरकड यांनी जेवण साहित्य देऊन आपला वाढदिवस साजरा केला। यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे, प्रांतपाल वीरेंद्र चिखले, माजी अध्यक्ष रोहन विचारे, सचिव संतोष शिंदे, लायन्स कांबळे, लायन्स सागर चिखले आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते। दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात। त्यामुळेच हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्त्व आहे। फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते। यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी म्हणजेच उद्या बुधवारी साजरी केली जाणार आहे। या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा आराधना केली जाईल। जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतो त्याच्यावरती महादेव नेहमीच प्रसन्न असतात अशी आख्यायिका आहे। महाशिवरात्री तिथीची सुरुवात उद्या 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 होईल। महाशिवरात्र तिथीची समाप्ती 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:08 असणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 6:47 पासून सकाळी 9:42 जलाभिषेक करण्याचा उत्तम मुहूर्त शुभ मुहूर्त सांगण्यात आलाय। त्यानंतर सकाळी 11:06 पासून ते दुपारी 12:35 जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त असणार आहे। त्यानंतर दुपारी 3:25 पासून संध्याकाळी 6:08 देखील शुभ अभिषेक मुहूर्त असणार आहे। रात्री 8:54 पासून ते रात्री 12:01 उत्तम मुहूर्त असेल असं सांगण्यात आलंय। वेळ झाली इथे सामन्याची। तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी।